अरे नमस्कार नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? हा, खूप छान, व्यवस्थित, आनंदात आणि विशेष म्हणजे हसताय ना, कारण ते फार महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो मंडळी, मी ना अंबरनाथमध्ये आलेलो आहे आणि सगळ्या सख्यांनी मला ना अगदी त्यांच्या घरात नेलेलं आहे. अगदी मनापासून स्वागत केलेलं आहे, खायला प्यायला घातलेलं आहे, फक्कडचा चहा पण दिलेला आहे. तुम्हाला सांगतो मी आता इतका फ्रेश आहे ना, मस्तपैकी. आजच्या भागामध्ये ना जाम धमाल येणार आहे, खरंच जाम धमाल येणार आहे. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये कुठल्या सखीच्या नशिबात योग आहे हुकमाची राणी होण्याचा, जी विराजमान होणार आहे आपल्या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे तिचा हक्काचा माहेरचा आहे. तेव्हा चला तर मग लवकर आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. सॉरी, खूप खाल्लंय ना म्हणून, बाकी काय नाही. हा, गल्फ कंट्रीच्या देशामध्ये जे युद्धाचे वातावरण चालू आहे, आम्हाला खूप तुमची काळजी वाटते. जवळच 7 मिसाईल्स पडल्या, त्यांची बिल्डिंग पूर्ण हादरत होती. अगं ही काय करते? ही कुठली पद्धत आहे फुगा फोडवायची? हा, तुम्हाला सांगतो या सगळ्या दाहीताईंनी मला घरी नेऊन नेऊन जे काय खायला घातलेलं आहे. हा, पण एक सांगतो, मायक्रोवेव्ह जी जिंकणार तिलाच देणार आहे मी. हा ताई, नाव सांग बरं. आदित्य कांबळे. मस्त नाव आहे, आदित्य आणि आदित्य. किती वर्ष झालीत लग्नाला? 10. भाऊजी काय करतात? आरोग्य विभागात आहेत. स्वभाव कसा आहे भाऊजींचा? एक नंबर. एक नंबर. हा, व्हेरी गुड. कसं आम्हाला पुन्हा ऐकायचंय, भाऊजींचा स्वभाव कसा आहे? एक नंबर. हा, क्या बात आहे. बरं ताई, जेव्हा लग्न झालं, लग्नानंतर तुम्ही फिरायला गेलात, तर फिरायला जाताना प्रवासामध्ये अशी एखादी झालेली फजिती आठवते? उलट्या. उलट्या? प्रवासात उलट्या होतात मला खूप. अच्छा, म्हणजे प्रवासच नाही जास्त केला मी. अच्छा, म्हणून प्रवास केलाच नाही? नाही, ओके. आजपर्यंत पण होतात. बाबा, अशा वेळेला भाऊजी काय करतात मग? काय नाही. काही नाही, जातच नाही. ते सांग, बाई तू येऊच नकोस, तू घरातच बस. नाव सांग बरं ताई तुझं. अश्विनी गणेश आव्हाड. अश्विनी ताई, माहेर कुठलं? माहेर इकडेच उल्हासनगर. उल्हासनगर. आणि सासर? सासर पण उल्हासनगर. सासर पण उल्हासनगर, माहेर पण उल्हासनगर. हो, काय बरोबर. काय? लव्ह मॅरेज. मी काहीच बोललो नाही, पण तुमचं मी फक्त असं केलं, माहेर पण उल्हासनगर, सासर पण उल्हासनगर, लव्ह मॅरेज. ओके नाही? बरं, किती वर्ष झाली लग्नाला? 18. वर्ष. बरं, कोणी विचारलं आधी? भाऊजींनी विचारलं की? भाऊजींनीच. भाऊजींनीच विचारलं. म्हणजे कसं, कुठे जुळलं असं? काय नाही, हाय 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 पाठवत होते ते. अच्छा, म्हणजे सोशल मीडियावर हाय पाठवलं, तुम्ही हाय केलं. 2 वर्षापासून हाय 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 म्हटलं. नंतर मी म्हटलं, अरे एक दिवस कोण आहे बाबा हा, काय रे हाय हाय पाठवतोय सारखा, कोण आहेस तू? मी तर ओळखत नाही तुला. तर मग ते तर एकदम हाय माझा आलं, म्हणजे माझा रिप्लाय आला तर एकदम खुश झाले. एकदम हवेत. आता म्हणत असेल हाय बाबा. नाही म्हणत, इथे नसतात, सौदीला असतात ते. अच्छा, सौदीला असतात. हो. अरे हो. इथे मुंबईत कसं सौदीने येतात. ओके, हरकत नाही. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे एक टप्पा दे धक्का. एक टप्पा दे धक्का. हा, रेडी? हा, एक टप्पा दे धक्का. अगं ते धिंचिक ते पण बोलायचंय. एक टप्पा दे धक्का. हा, पुन्हा हा, काय धिंक चिक आहे. हा, रेडी? एक टप्पा दे धक्का. ओके, हा नाव कळलेलं आहे, खेळाचं नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा खेळ असा आहे की माझ्या हातामध्ये एक चेंडू असणार आहे आणि त्या चेंडूचा मी टप्पा टाकणार आहे. टप्पा टाकल्यानंतर टाळी वाजवायची आहे आणि एक ऍक्शन असणार आहे, ती करायची. विक्की व्याख्या उखो. हा, कसं करशील? हा, कसं करशील ताई? विकी व्याख्या बुखो. विकी व्याख्या. ये बात है, ये ताली दे देणार, ताली दे, ये बात आहे. ओहो, बघितलं,
हे असं आहे, लाजायचं नाही, बिंदास ताई, क्या बात आहे. ओके, या खेळासाठी आपण काय करणार आहोत की आपण 10 ताई आहेत बरोबर, तर 2 संघ आपण करणार आहोत 5-5 ताईंचे. ओके, आणि 5 ताईंमधून 2 ताई बाद होणार आहेत आणि 3 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. म्हणजे 2 संघातून 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. पण आता तुम्ही विचार, चेंडू कुठे आहे? येणार, चेंडू येणार. माझ्यामध्ये जादू आहे. हा, बघायचे तुम्हाला? वरती बघा. हा, इथून आलेलं आहे तो. हा, असं आहे ते आमच्याकडे. ओके, चला आता सुरू करायचंय. नक्की तयार आहेत तुम्ही? ओके, गणपती बाप्पा. ओके, आहा, क्या बात है. ओहो, बाद झालेली आहेस ताई तू. बाद झालेली आहेस ताई, आणि ताई तू पण बाद झालेली आहेस. तू अशी ऍक्शन केलेली आहेस. हा, दोन्ही ताई बाद झालेले आहेत, पण तुम्हाला असंच जाऊ देणार नाही. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे. ओके, आणि पुढच्या 5 ताई इथे आलेल्या आहेत. त्यारे तुम्ही नक्की खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हा, ओके, रेडी. हा हा, 1 मिनिट. हा ताई, फक्त एकदा तू कर. हे मस्त आहे. विक्की व्याख्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड, क्या बात आहे, मस्त. हा, ओके, रेडी. हा, रेडी. पहिल्यांदा मला असं झालंय, जी ताई बाद झाली आणि मला वाईट वाटलं. इतके छान खेळत होतीस. खूप खूप अभिनंदन ताई. आणि 1 ताई बाद झाले आणि आता अजून 1 ताई बाद होणार आहे. बघूया कोण आहे ती. विक्की व्याख्या वुखू. ओके, रेडी. ओके, हा, रेडी. हा, ताई बाद झालेली आहे. खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या या पहिल्या खेळातून 6 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा होऊन जाऊ दे. रेडी, 1 2 3. क्या बात आहे. आणि पुन्हा एकदा साई ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या दुसऱ्या खेळामध्ये आलेले आहात. कसं वाटतंय? खूप छान, खूप छान वाटते ताई. कसं वाटतंय छान वाटते. ताई? तुझं नाव सांग बरं. रुपाली प्रशांत साळुंखे. रुपाली ताई. ताई, आता जेव्हा लग्नाचा दिवस होता तेव्हा माहेरून सासरकडे येताना असा कुठली एखादी वस्तू तू घेऊन आली होती जी अजून तू सांभाळून ठेवली? सगळंच दिले माझ्या आईने. तो जो माहेरचा आहे रे, त्यामध्ये मायक्रोवेव्ह आहे, नाही इंडक्शन आहे. नाही. मग आमचा हा माहेरचा आहेर कसा वाटतोय? खूप छान. खूप छान वाटतोय. काय आवडेल, मायक्रोवेव्ह आवडेल की इंडक्शन आवडेल? इंडक्शन. इंडक्शन. मायक्रोवेव्ह नको. आता सध्या मला तेच हवंय. इंडक्शन हवंय, पण ते उपविजेती जे होते तिला मिळतं इंडक्शन. ठीक आहे, मायक्रोवेव्ह पण चालेल. आणि आता सुरुवात करूया आपल्या या खेळाला. आपल्या खेळाचं नाव आहे फुगा सटॅक फोड फटॅक. हा, खेळाचं नाव काय? फुगा सटक फोड फटाक. अरे बापरे. हा, फुगा फोड सटक. फुगा सटक फोड फटाक. नाव कळलेलं आहे तुम्हाला? हा, आता तो खेळ काय तुम्हाला सांगतो. खेळ असा आहे की तुमच्या समोर प्लास्टिकचं भांड आहे आणि त्याच्यामध्ये ना 5-5 फुगे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर एका वेळी 1 फुगा फुगवायचा आहे. त्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे. गाठ मारून झाल्यानंतर खुर्चीवर ठेवायचंय.
हाताची घडी घालायची आणि फुग्यावर बसून तो फुगा फटाक करून फोडायचा. फुगा फुटल्यानंतरच दुसरा फुगा फुगवायला घ्यायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये अशा पद्धतीने 5च्या 5 फुगे फोडेल ती असणार या खेळाची विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. कळलं ताई? कुठून जायचंय? हा, जायचं कुठून? जायचं कुठून म्हणजे तसं जायचं की असं जायचं की तसं कशाला जायचं, इथूनच जायचंय. तेव्हा तुम्ही बाजूला व्हाल ना. थोडा वेळ उभं राहू दे की इथं, काय प्रॉब्लेम आहे, मी जातो नंतर माझा आपला तिथे. 1 2 3. हा, व्यवस्थित व्यवस्थित. हा, फुगा फुगवायचे. हा हा, हाताची घडी बसताना हाताची घडी. हा, बसताना हाताची घडी. ये शाबाश. हा, टपाटप हाताची घडी. ये बात आहे, ये. हा, ह्याचा हाता गेलाय. हा, शाबाश. 5च्या 5 फुगे फुगवायचे. हाताची घडी. अगं ही काय करते, ही कुठली पद्धत आहे फुगा फोडवायची? हा, ये बात है. हात वरती करायचे फुगे फुटल्यानंतर सगळे. शाबाश शाबाश. ये बात है. ओके, व्हेरी गुड. हा, फुगवो. हा, काही व्यस्त नाही केलेले. ओके, व्हेरी गुड. टाली दे टाली. हा, तुम्ही एवढा जोर काढतात काय माहिती. हा, आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. पण मला एका ताईला विचारायचंय की असं कुठलं टेक्निक शोधून काढलंस फुगे फोडताना, मला ह्या ताईला विचारायचंय. हा, काय केलं? छोटे छोटे फुगे ठेवले, त्याच्यात ती बसली आणि ते फुगे पण एवढा वैतागला असतील. हा, कशी फोडते मला, कशी फोडते. हरकत त्या पण वेळ झालेली निर्णयाची. निर्णय असा आहे की ज्या 3 ताई पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये गेलेल्या त्या ताई आहेत, जो हात वरती करायचा. आदिती ताई, अश्विनी ताई एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे शीतल ताई, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हरकत त्या 3 ताई बाद झालेल्या आहेत. पण ताई तुम्हाला नाराज करणार नाही. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू देण्यात येणार आहेत. ओके, आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्या 3 ताईंसाठी ज्या शेवटच्या खेळामध्ये गेलेल्या आहेत. मंडळी, शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर सुरू करूया आपल्या अत्यंत सुंदर अशा भागाला, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. म्हणजे जगण्यासाठी ना संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो, पण कित्येकदा कसं बोलू या विचाराने भावना अव्यक्त राहतात. पत्र मनातलं या माध्यमातून जाणून घेऊया त्या अबोल भावना. आजच्या भागामध्ये सुद्धा 10 ताईंनी पत्र लिहिली होती, पण 2 पत्रांची आपण इथे निवड केलेली आहे. सगळ्यात आधी आपण ह्या ताईंपासून सुरुवात करूया. प्रिय आजी सासूबाई, मी लग्न करून जेव्हा सासरी आले तेव्हा माझ्या मिस्टरांनंतर माझी घट्ट मैत्रीण आमच्या आजी, त्यांचं आणि माझं नातं म्हणजे मैत्रिणीसारखं. आजी म्हणजेच मायेचा पदर, नातवंडांना लाड करणारी, अंगा खांद्यावर खेळणारी. पण माझ्या तर या सासऱ्यांच्या आई, ज्या माझ्याकडे प्रेमाने चहा, जेवण, तसंच माझ्या हातचे कांदे भजी खूप आवडायचे त्यांना. लहान मुलांसारख्या माझ्याकडे हट्ट करणाऱ्या आणि मीही तितक्याच लाडाने त्या पुरवणारी. पण आयुष्यात एक असा कठीण दिवस आला, तो म्हणजे की तुम्ही आमच्यातून निघून गेलात. खूप वाईट आठवणी आहेत या. आठवण येते, डोळ्यात पाणी येतं. तुम्ही कायम आमच्या आठवणीत सोबत असाल. तुमचेच नाचून. सन मराठीने जी संधी दिली आज मला, खरंच छान वाटतंय. छान वाटलं. छान. या ताईंशी बोलूया आता. हो. ओके, अश्विनी ताई, कोणासाठी पत्र लिहिले? मी ह्यांच्यासाठी लिहिलंय. हे बाहेर असतात सौदी अरेबियाला.
प्रिय आहो, तुम्हाला खूप मिस करते. तुम्ही सौदी अरेबियामध्ये आहात, आमच्यासाठी एवढी मेहनत करता, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. पण तुमच्याशिवाय घर इकडे अगदी सुने सुने वाटते. जेव्हा तुम्ही घरात असता तेव्हा दिवस कसा जातो कळत नाही. पण आता प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते. तुम्ही नसता म्हणून तुमच्या आवडीचे पदार्थ पण बनवायचे कमी झालेत आता. तुमचा तो हसरा चेहरा आणि आपल्या गप्पा टप्पा मी खूप मिस करते. सध्या गल्फ कंट्रीच्या देशामध्ये जे युद्धाचे वातावरण चालू आहे, त्या बातम्या ऐकून आम्हाला खूप तुमची काळजी वाटते. तुम्ही तिथे स्वतःची काळजी घ्या, वेळेवर जेवण करा आणि पुरेशी झोप घ्या. लवकर सुट्टी काढून या. तुमच्या येण्याची खूप आतुरतेने वाट पाहते. तुमचीच अश्विनी. तू मुद्दा मांडलास की आता युद्धजन्य परिस्थिती तिथे सुरू आहे. जेव्हा पहिल्यांदा तुला हे जेव्हा कळलं, काय वाटलं होतं तेव्हा, काय मनात आलं होतं? खूप भीती वाटली. मी सारखी कॉल करते त्यांना, काय झालं सांग. न्यूज ऐकून सारखी त्यांना कॉल करते. ते बोलतात अगं कशाला घाबरतेस, मी आहे ना बघ, तुला 10 वेळा मी दिवसातून व्हिडिओ कॉल करतोय ना. पण परवा त्यांच्याच म्हणजे जवळच 7 मिसाईल्स पडल्या. त्यांची बिल्डिंग पूर्ण हादरत होती. रात्रभर जागे होते ते. कधी काय सांगू शकत नाही ना आपण, मग भीती वाटत राहते मनात, काय होईल काय होईल. सारखे अलर्ट मेसेज येतात त्यांना. कधी ते आता येणार आहेत परत? आता ते दिवाळीत येतील. मला खात्री आहे की आता हा तुझ्या मनातलं जे सगळं व्यक्त झालीस ते त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. आणि त्यांना आवर्जून हा भाग त्यांना सुद्धा बघायला सांग. नक्की. आणि तो भाग बघून मला नक्कीच ते सुद्धा तितकेच भावनिक होणार आहेत जितके आता तू झालेली आहेस. आणि ते मला असं वाटतं की लवकरच ते तुला पुन्हा भेटायला येतील. छानसं स्माईल दे बघू चेहऱ्यावर. ओके, जाऊया आपण शेवटच्या खेळाकडे. म्हणजे पत्र मनातलं या भागामुळे वातावरण खरंच खूप गंभीर होऊन जातं, थोडं भावनिक होऊन जातं, डोळे पाणवलेले असतात. पण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी, आनंद आणण्यासाठी जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. काय वाटतं ताई, काय वाटतं कोण होईल तुमच्या तिघांपैकी, कोण होईल हुकमाची राणी असं वाटतं? मी. हा? मी. फुगे तर एवढे छोटे छोटे बनवले होते. बरोबर टाकेल. बरोबर टाकणार आहे. ताई काय वाटतं? ही म्हणते मीच होणार आहे हुकमाची राणी. बघू आता कोण होत आहे. हो ठसन. ओके, तुम्हाला काय वाटतं? कोणी होऊ दे, काय काही नाही इशू. काय काही इशू नाही, कोणी येऊ दे. कोणी येऊ दे. हा, चालेल. अगं एवढ्या शेवटच्या खेळापर्यंत आली आहेस तू मेहनत करून. चालेल, इथपर्यंत आली तेच खूप आहे. ओके, आणि आता या खेळाचं नाव आहे एक टप्पा आउट. हा, आता हा खेळ असा आहे की अत्यंत सोपा आहे. नीट बघा काय करायचंय. जस्ट कॉन्सन्ट्रेट करायचंय, एकाग्रता. चेंडू हातात घ्यायचंय आणि असा टप्पा टाकून, सोपं आहे, एकदम सोपं आहे. ठीक आहे. हा, हे बघ अत्यंत सोपं आहे. हे बघ, है ना, सोपं आहे, काही कठीण नाही आहे त्याच्यामध्ये. हे ना, चेंडू असा हातात घ्यायचा. ओके, हे बघ सोपं आहे ना, सोपं आहे. तू कशाला टाकलंय? म्हणजे अत्यंत सोपं आहे. हा, म्हणजे अत्यंत सोपं आहे. ओके, ठीक आहे. चला तर मग सुरू करूया. ज्या ताईंचे त्या ट्रेमध्ये चेंडू जास्तीत जास्त टाकलेले असतील ती ताई विजेती, त्यानंतरची उपविजेती आणि त्यानंतरची 3ऱ्या क्रमांकाची विजेती. ओके, कळलेलं आहे? हो, या बात आहे. व्हेरी गुड. हो, रे थोडक्या करता बरं. आजच्या दिवसात एक तरी अडकणार आहे चेंडू त्याच्यात. रेडी, 1 2 3. हो, 4-1 अशी गुणसंख्या. काय चेहरा खुललाय बघा. ओ रे, क्या बात है, व्हेरी गुड. बघितलं,
शाबाश, व्हेरी गुड. शाबाश, क्या बात आहे. 2 चेंडू राहिलेले आहेत. ओके, व्हेरी गुड. ओ हो, 4-4 अशी गुणसंख्या झालेली आहे. आता काय करशील? आता काय? आता परत टेन्शन. आता बाई काय करू? हिला काही टेन्शनच नाही. शाबाश. आता एक चेंडू. शांत. ओके. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. अश्विनी ताई यांनी एक चेंडू अडकवून 3ऱ्या क्रमांकाची विजेती झालेली आहे अश्विनी ताई. त्याच्यामुळे या सन मराठीकडून तुला भेटवस्तू मिळणार आहे. उपविजेती ठरलेली आहे शीतलताई, जिला मिळतोय सन मराठीकडून माहेरचा आहेर म्हणजे अर्थातच इंडक्शन. खूप खूप अभिनंदन शीतलताई. काय बनवणार आहे हा पहिल्यांदा? मला माहिती नाही ते कसे मिस करायचे. फर्स्ट टाइम हा, कधीतरी आपण सुरुवात म्हटलं काय बनवायचं याच्यावर. एकदा वापरायला घेतलंस की तुला बरोबर कळणार ते कसं वापरायचं ते. ते सांगतील मला कसं बनवायचं. ओके, खूप खूप अभिनंदन ताई. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे आदिती ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि ताई, तू हुकुमाची राणी झालेली आहेस, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर अर्थात मायक्रोवेव्ह. कसं वाटतंय? खूप छान वाटतं. मायक्रोवेव्ह मिळाला. मस्त. बरं वाटलं होतं मायक्रोवेव्ह आज तू घेऊन जाशील म्हणून? नाही, मी एन्जॉय म्हणून खेळला. एन्जॉय म्हणून खेळलीस हा. आणि जिंकून गेलीस. गेले. व्हेरी गुड. काय बनवणार याच्यात आधी? मी पहिल्यांदा केक बनवेल, माझ्या लेकरांना खूप आवडतो. हो का? व्हेरी गुड, हरकत नाही. आणि ताई, हुकमाची राणी झाली असतो बरोबर. काय हुकूम तुला आज इथे सोडावा असं वाटतंय जो सगळ्यांनी पाळला पाहिजे? बायकांनी वेळातला वेळ काढून एन्जॉय करायला पाहिजे, म्हणजे मस्त एन्जॉय करायला पाहिजे. आता कसं आम्ही सगळे काम आपण खाली आलो ना खेळायसाठी, तसं महिन्यातून एकदा तरी यावं, असं एन्जॉय करायचं. स्वतःसाठी वेळ द्यायला वेळ पाहिजे, द्यायला म्हणजे पाहिजे. थोडक्यात स्वतःच्या आनंदासाठी. त्यासाठीच आपला हा 16 कार्यक्रम सुरू झालेला आहे. ताई, खूप छान. पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. Thank you, सेल्फी मात्र धन्यवाद. तुझ्या बरोबर Okay. काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. तुमची रजा घेण्याची वेळ आलेली आहे. त्या भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.